प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था दिंडोरी चेअरमनपदी युवराज भरसट तर व्हाईस चेअरमनपदी दीपाली थोरात तर मानद सचिवपदी छबिलाल कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। माजी चेअरमन श्रावण भोयेचे चेअरमन पंकज गवळी यांनी नवीन संचालकांना संधी मिळवण्यासाठी स्वच्छेने राजीनामा दिला व तो मंजूर झाला। त्यानंतर सर्व संचालकांच्या वतीने बिनविरोध चेअरमन व व्हाईस चेअरमनची निवड करण्यात आली। या प्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हाध्यक्ष रमेश गोहिल, जिल्हा सरचिटणीस कार्यवाह रावसाहेब जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र खोर, दिंडोरी तालुका अध्यक्ष सुभाष बर्डे, शिक्षक परिषद कार्यकारी अध्यक्ष अशोक पवार, माजी चेअरमन श्रावण भोये, माजी व्हाईस चेअरमन पंकज कुमार गवळी, संचालक दादाजी अहिरे, योगेश बच्चाव, शांताराम आजगे, सुनील पेलमहाले, गीतांजली भोये, उषा दुगाणे, कौशल्य गायकवाड आदी संचालक व सुनील कराड उपस्थित होते। या प्रसंगी मनोगतामध्ये शिक्षक पतसंस्थेचा चाललेला पारदर्शी कारभार तसेच संस्थेच्या हिताच्या दृष्टीने असेच निर्णय पुढे चालू ठेवून आदर्श पतसंस्था तयार करण्यासाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले। दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची आज चेअरमन व्हाईस चेअरमन निवडणूक घेण्यात आली। या प्रसंगी युवराज भरसट सर यांना चेअरमन व दीपाली थोरात मॅडम यांना व्हाईस चेअरमन तसेच छबिलाल कोळी सर यांना मानद सचिवपदी बिनविरोध निवडून देण्यात आलेले आहे। आज चेअरमन व्हाईस चेअरमन मानद सचिव यांची जी निवड झाली नक्कीच स्वागतार्ह निवड आहे आणि योग्य निवड केलेली आहे। दिंडोरी पतसंस्थेचा कारभार ज्या पद्धतीने पारदर्शी आणि आदर्श चालू होता तसाच नवीन जे चेअरमन व्हाईस चेअरमन आहे त्यांच्याही काळात नक्कीच तसाच चालणार। त्यांना नाशिक जिल्हा शिक्षक परिषदेच्या वतीने कारभारासाठी खूप खूप शुभेच्छा। दिंडोरी तालुका पतसंस्था यामध्ये माजी चेअरमन म्हणून निवड करण्यात आली, त्याचबरोबर दीपाली थोरात मॅडम यांची व्हाईस चेअरमन म्हणून निवड करण्यात आलेली आहे। तरी आम्ही आपला विश्वास आणि जबाबदारी सांभाळून यापुढेही कार्य हे चांगल्या प्रमाणे चालवणार आहोत आणि मागेही आपल्या पतसंस्थेचा कारभार हा खूपच छान चाललेला आहे आणि आपल्या सर्व मार्गदर्शनाने आम्ही पुढे हा कारभार पुढे नेणार आहोत। एस मराठी न्यूज साठी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी।